कधी कधी खूप संकट येतात ना. काही गोष्टी नव्याने सुरू करायच्या म्हटल्यावर खूप खूप अडचणी येतात आणि मग बऱ्याच वेळा कोणीतरी म्हणून जातं, भगवंत परीक्षा घेतोय तुमची." पण खरंच भगवंत परीक्षा घेत असतो कशासाठी? भगवंत परीक्षा कशासाठी घेईल? तुमच्या समोर एवढ्याच मोठ्या अडचणी आणि एवढेच मोठे अडथळे येतात, जितकी शक्ती तुमच्या मनगटात आहे सामोरे जाण्याची, त्यांच्या समोर जाण्यासाठी, तेवढी तुमच्या मनगटात ताकद आहे ना, तेवढेच संकट तुमच्या समोर येत असतात. आणि ते संकट पार करत असताना खरं तर तुम्ही स्वतःतल्या मीला शोधत असतात. आपल्यासमोर जर संकट आलेच नाहीत, काही वेगवेगळ्या अडचणी आल्याच नाही, तर त्या दूर करण्यासाठी आपण ज्यावेळी स्वतःवर मेहनत घेतो ना, ती आपण कधी घेतलीच नसते ना. आणि हे भगवंताला पूर्णपणे माहीत आहे की आपण किती आळशी आहोत. म्हणून भगवंत, जसं सोन्याला आपण घडवतो ना, सोनं त्याची प्युरिटी कशावर असते? त्याने किती घाव स्वतःवर घेतलेत आणि किती अग्निपरीक्षेमधून तो सामोरं गेलाय, त्यावर त्याची प्युरिटी, त्याचं स्वरूप ठरलेलं असतं. आणि तितकंच पवित्र ते बनतं ज्यावेळी ते वेगवेगळ्या अग्निपरीक्षेतून सामोरं जातं आणि तो स्वच्छ स्वरूपात येतं आणि आपण ते घालतो. तसंच सोन्यासारखं उजळून निघण्यासाठी भगवंत आपल्यासमोर वेगवेगळ्या अडचणी आणतो आणि त्यातूनच आपण स्वतःतल्या मी स्वरूपाला ओळखतो. म्हणून असा कधी विचार करू नका की भगवंत आपल्याला म्हणजे अडचणी याच्यासाठी आणतो की तो आपली परीक्षा घेतो. अरे, तो कशासाठी परीक्षा घेईल? तो तर तुमच्या स्वतःला तुमच्यासमोर आणून देण्याचं काम करतो. कारण आपण इतके आळशी आहोत ना, आपण कधीच मेहनत करत नाही. आपण एक बोटसुद्धा उचलू शकत नाही जर आपल्या समोर जर अडचणी आल्या नाहीत तर. आणि हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून कधीही अडचणी आल्या, संकट आले, तर हारून जाऊ नका. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला जर काही मागायचंच असेल ना, तर फक्त मनासाठी बळ मागा त्याच्याकडून, की ह्या अडचणींना मी सामोरं जाऊ शकतो. एवढा विश्वास मला माझ्या स्वतःवर राहू द्या आणि तुझ्यावर पण राहू दे. बघा, पटलं तर.